खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण केले। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉक्टर विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली होती। या साखरेपासून लाडू बनवून 22 जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून अर्पण करावेत असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले होते। माता भगिनींनी इतक्या आपुलकीने बनवलेला प्रसाद हा प्रभू श्रीरामांच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येत येण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा विशेष आनंद होत आहे। आपल्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे अशा भावना यावेळी सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केल्या। डॉक्टर विखे यांनी या लाडूंच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील माता भगिनींनी केलेल्या सर्व प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण होतील असे सांगून त्यांनी सर्वांना सुखी आणि समाधानी आयुष्य लाभो अशी प्रार्थना प्रभू श्रीरामांच्या चरणी केली। आज अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये येऊन अत्यंत आनंदाचा आणि माझ्या जीवनातला मला वाटतं अविस्मरणीय क्षण म्हणून मी आज समजतो। आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आमच्या माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठी असलेले लाडू आज प्रभू श्रीरामाचरणी अर्पण करण्यासाठी इथं यायचं भाग्य मला मिळालं। मला विश्वास आहे की या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेलं सगळ्या प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढ्याच प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।